मुक्तीचा बनवा पुरी भेटला. उपाशीच गेला अर्जुन. सावे, एवढा कसला विचार करतेस? हे लगीन, पोरं बाळ, संसार हे कधी ना कधी तरी करावंच लागतं. यात काय एवढं विचार करण्यासारखं? सावे, हे स्थळ चांगलंय. अगं त्या पोराचा भाऊ आलेला, तो तर जाताना बायोडाटा पण देत होता. मीच त्यांना म्हणलं थांबा, मला माझ्या लेकीशी बोलावं लागेल म्हणून. सावे, तू एकदा त्याला भेट. आणि तूच म्हणलीस ना मला की तू लग्नाचा विचार करशील म्हणून, म्हणलीस का नाही? लग्नाचा विचार करेन असं नाही म्हणलं मी. म्हणलं मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे, लग्नाबद्दल. अगं मग दोन्ही पण तेच झालं की. बर बोल, काय बोलायचं होतं? बस म्हणाली. हो झालंय. थांब, झालंय झालंय थांब. मालक असून सुद्धा नोकरासारखी वागणूक मिळते. इथं कुत्रा किंमत देत नाही. ज्याची कुत्र्याची लायकी आहे ते वागून आमच्या डरकाळी फोडायला लागलेत. एवढं समज करून हेच दिवस बघायचे बाकी होते का मावा? फिरसट, तुला शेवटचं सांगते आम्ही, आणि चांगलं कान फुंकून सांगते, तू फक्त माझा आयटम. फक्त माझा. फुल फुल अँड हाय हाय हाय. कळलं? जाऊबाई, 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 काय करतेस? येड बनूनच पेड खावे लागतात. आणि मला माहितीये तुम्ही बी तेच केलंय. सो ऑफिस मध्ये घुसून असं पैसा आणलं, न मामासनी टांग पत्ता लागू दिला ना आमच्या ह्यासनी. लय भारी जाऊबाई, आपल्याला लय आवडलंय. बसते का आता? तू कशाला येड पांघरून पेडगावला निघालीस का? असं करतेस जसं की तुला खरं काही ते ठाऊकच नाही. तुझ्या नवऱ्याने जणू काही तुला सांगितलंच नाही. नाही ना, हे कुठं काय सांगतात मला. पण काय काय झालंय? काय झालं? तुला खरं सांगितलं गेलं नाही तरी खरं काय ते काढून घ्यायला तेवढी तू हुशार आहेस ग. आम्ही काय आज ओळखतो बाई तुला? कशी दोघं नाटक करतेस ग? आमच्या जखमेवर मीठ चोळायला आलीस का? मीठ नाही हो जाऊ बाई, म्हणजे असं वरवर कानावर आलं होतं माझ्या, पण मला वाटलं हे मस्करी करताय. आणि असं बी तुम्ही बी कोणाला न सांगता कारभार केला, म्हटलं त्याची वाटणी नको म्हणून. काय हो जाऊ बाई, खरंच नाही. प्रोसिजर असेल ना ते करून टाका, पण प्लीज उगाच ट्रीटमेंट नका थांबू. डोंट वरी प्लीज. फडके, तुम्ही म्हणला होता
मॅडम, एक ना एक दिवस मी तुम्हाला आणि सरांना एकत्र आणेन, पण त्याचं कारण एक असं ठरेल वाटलं नव्हतं. नंदा, तू माझं समजून का नाही घेत? काय समजून घ्यायचं आम्ही मामा? नाही, आम्हाला नेकलेस साठी पैसे पाहिजे होते. त्या फडक्याकडं मागितले तर त्याने दिले तर नाहीच, वर आमचा अपमान केला. मला सांगितलं तर ना तुम्ही काही केलं ना बलराम भाऊजी काही बोलले. हा ना, आता तोफेच्या तोंडी जायची वेळ आली तर तुम्हाला आमची आठवण येते. हा, आम्ही नाही येत, जा. अरे, मी एकटा काय करू? हे सगळं कसं सांभाळू एकटा? त्या बल्ल्याने तिकडे नांगी टाकली, तू पण तसंच वागते. ठीक आहे, करा काय करायचंय ते करा. हवलदार, घ्या यांना. वहिनी, वहिनी, वहिनी थांब. काय एवढं धावत पळत का आला? अर्जुन दादा, अर्जुन दादा. काय? अरे काय अर्जुन दादा, पुढे बोल ना. फडकेंवर हल्ला केल्याबद्दल पोलिसांनी अर्जुन दादाला अटक केली आहे. परफेक्ट नियोजन, योग्य कार्यक्रम. पण दाजी, आता त्या अर्जुनला कोणीच वाचवू शकत नाही. काय बोललास तू? कुठं काय? काही नाही, काही नाही. काही नाही कसं? वाच वाच, हा वाच वाच. वाचायला पुस्तक शोधतेस का पुस्तकांमध्ये दडलेलं काही शोधतेस? कसले मनकवडे आहात हो? म्हणजे आमच्या मनात नेमकं काय सुरू आहे तुम्हाला बरोबर कळत. शेवटी नवरा बायको. हा, पण आम्हालाही कळतं बरं का तुमच्या मनातलं. काय काय काय? तेच, तुम्हाला काहीतरी मोठा ऐवज सापडलाय आणि टाइम बघून तुम्ही बॉम्ब फोडणार आहात. बरोबर ना? हा, सांगा ना, सांगा ना काय कळलंय? अगं, मला कशाला विचारते? मी एक दळभद्री अपंग माणूस आहे. माझ्याकडे कुठला आलाय बॉम्ब? बॉम्ब तर तुम्ही आहात. तुम्ही तिघे, तुमच्या तिघांचा ग्रुप आहे नाही का? तू, बलराम, मामा. तिची विचारपूस केली हेच खूप आहे माझ्यासाठी. मला पूर्ण विश्वास आहे तुम्ही असलं कुठलंही पाऊल उचलणार नाही आहात. कळलं? मी काय म्हणतो मामा, आपण मोठ्यातला मोठा वकील बघू ना, एकदम हुशार जबरदस्त. पाहिजे तेवढा पैसा जाऊ दे. तो बाया बायला त्याला जेलमध्येच चढला पाहिजे. आयुष्यभर फक्त आपणच लक्षात राहिलो पाहिजे. काय म्हणतो मामा? मला एक कळत नाही, तू त्या अर्जुनच्या मागे का लागलाय बाबा? अरे बाबा, किती आपलं नुकसान होतंय कळतंय का? मामा, कुठे रे मेला अक्कल शिकवायला जातो तू? ए दादा, चुप रे, चुप. महिला एक दोन शर्यती काय जिंकलाय लगेच ऑलिम्पिकच्या मैदानात उतरतो काय तू?
मी मामाशी बोलतो. ए मामा, तुझं तरी आहे ना थाऱ्यावर? त्याच्यामुळे